आमच्या 2 पिढ्या पाण्याच्या प्रतीक्षेत गेल्या, आता तिसरी पिढी ही प्रतीक्षेतच आहे. तिसऱ्या व भावी पिढीसाठी तरी कॅनलद्वारे पाणी सोडून त्यांच्या जीवनात आनंद फुलवा, अन्यथा 55-60 वर्षांपूर्वी कालव्यासाठी संपादित केलेल्या आमच्या जमिनी आम्हाला परत द्या, अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्यानंतर दक्षिण सोलापूर तालुक्यातील रामपूर तलावातून रामपूर कर्देहळ्ळी तोगराळी गावासाठी कालव्याद्वारे पाणी सोडण्याचे आश्वासन पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी PM बाबा यांनी दिले. रामपूर तलावाशेजारील महादेव मंदिरात रामपूर लघु पाटबंधारे तलावातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याकरता गुरुवारी आयोजित केलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत कालव्याला पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले होते, परंतु पाणी सोडण्याच्या आश्वासनानंतर शेतकरी शांत झाले आणि बैठक यशस्वीरित्या पार पडली. बैठकीच्या सुरुवातीला राम जाधव, बापू पोळ, मारुती कदम आणि अन्य लाभधारक शेतकऱ्यांनी पाणी सोडणार नसाल तर कालव्यासाठी संपादित केलेल्या जमिनी परत देण्याची मागणी करत अधिकाऱ्यांना बोलवण्यास मज्जा केला. तसेच पाणी सोडण्यात येणारे दरवाजे कायमस्वरूपी बंद केल्याप्रकरणी चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी बाबा यांनी आता बंद दरवाजे मोकळे करून येत्या 4 दिवसात कालव्याला पाणी सोडू असे आश्वासन दिल्याने संतप्त झालेले शेतकरी शांत झाले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.